नमस्कार। आज मी पुन्हा एकदा गोवन व्हेज थाली बनवत आहे। सर्वात आधी मी शिराळ्याची भाजी बनवत आहे। त्यासाठी मी शिराळं साफ करून त्याच्या बारीक फोडी करून घेते। चिरलेली भाजी मी पाण्याने धुवून घेते। एका कढईमध्ये धुतलेली भाजी घेतली मी। एक मोठा कांदा, मिरची बारीक चिरलेली आणि खोबरं घालून मिक्स करून झाकण लावून गॅसवर ठेवते। आता 2-3 मिनिटांनी मी झाकण काढते आणि भाजी मिक्स करून घेते। त्यात आता चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा झाकण लावून ठेवते। भाजीला आता पाणी सुटले, त्यातच भाजी शिजवून घेते मी। तेल घातलेलं नाहीये। भाजी शिजलेली आहे। वरून कोथिंबीर घालते। शिराळ्याची भाजी तयार आहे। आता मी पातळ सॅलड भाजी बनवते। त्यासाठी कढईत तेल घेतले आणि उभा चिरलेला कांदा, त्यात थोडंसं आलं आणि लसूण पण परतून घेते। कांदा लालसर झालाय, त्याच्यात मी खोबरं घालून भाजून घेते। कांदा खोबरं भाजून थंड झालेलं आहे। आता मी मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेते। आता कढईमध्ये मी तेल घेतलंय, राई आणि हिंग, त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घेते। आता त्यात बटाटा चिरलेला घालते, हळद आणि मिरची पावडर घालून सगळं मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून बटाटा शिजवून घेते। बटाटा शिजलेला आहे। आता मी कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते, मिक्स करून घेते आणि गोवन गरम मसाला घालते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि मोठा चिरलेला टोमॅटो आणि उभी चिरलेली मिरची घालून सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावते। भाजीला चांगलं कळ आलेलं आहे। वरून कोथिंबीर घालते। पातळ सलाड भाजी तयार आहे। इथे मी कंटोळी घेतली आहे, त्याला फागला पण म्हणतात। आता त्याचे मी दोन्ही बाजूचे टोकं कापून घेतलेत आणि त्याला मी गोल गोल चिरून घेते। आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्यात हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ लावून घेते। आता एका डिशमध्ये मी रवा घेतलेला आहे, त्यात फागलाच्या फोडी मी घोळून घेते आणि एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात फोडी दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते। फागलाच्या फोडी शिजलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पी झालेले आहेत। आता मी सर्व करते। आजची व्हेज थाळी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।